महायुती बार्टीचा विषय विधानसभेत गाजला। काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का देण्यात येते असा प्रश्न राऊत यांनी केला। गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी काल विधानसभेवर मोर्चा काढलेला होता नागपूरमध्ये। आणि विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी पत्रव्यवहार शासनासोबत सुरू आहे। शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन थांबलेले आहे। यामुळे झालेल्या शैक्षणिक त्यांचं नुकसान आणि त्यांच्या करिअर यावर अत्यंत मानसिक दबावात ते विद्यार्थी आहेत आणि म्हणून या गंभीर विषयाकडे मी लक्ष दिलं। या ठिकाणी यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहात उत्तर दिले। सरकार यावर काय करणार आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली की हे पीएचडी करताना कोणते विषय नेमके असावेत, कोणत्या विषयावर त्यांनी संशोधन करावं। सरकारची अपेक्षा अशी आहे की जो विद्यार्थी हे फेलोशिपची जी स्कॉलरशिप घेतो किंवा संशोधन करायचा प्रयत्न करतो त्याच्यातले विषय हे समाजामध्ये किंवा इतर बाबीमध्ये ते कामं आले पाहिजेत। अनेक विषय असे त्या विषयाशी काहीही संबंध नसलेल्या विषयावर भी काही लोक विद्यार्थ्यांनी पीएचडी केली हे निदर्शनास आलेलं आहे, हे सत्य आहे। म्हणून आता आम्ही यासाठी एक वेगळं कमिटी स्थापन केली। मुंबई विद्यापीठाचे कुलकर्णी म्हणून जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली। त्या कमिटीचा अहवाल आता शासनाला प्राप्त झाला आहे। सीएसच्या लेवलवर एक बैठक झाली आणि आता ती माझ्या मंत्री म्हणजे आता मुख्यमंत्र्यांकडे ते मान्यतेसाठी पाठवलेले की कोणते निकष असले पाहिजे, कोणते विद्यार्थी असले पाहिजे। एक निश्चित आहे काही वेळेला या विद्यार्थ्यांना जी काही त्यांची जी शिष्यवृत्ती थांबलेली आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। आज सुदैवाने आज सभागृहामध्ये अर्थमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब आहेत। त्यांनाही सुद्धा विनंती की हे आम्ही जे मागणी करतोय गेली अनेक दिवसापासून हे महाज्योतीचे आहेत, सारथीचे आहेत। 126 कोटी एक आहेत आणि 195 कोटी आहेत। जर अर्थ खात्याने तर हे त्वरित जर वितरित केले तर आम्हाला सुद्धा विद्यार्थ्याला द्यायला सोयीस्कर आणि सोपं होईल। शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर नागपुरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आता हा मुद्दा विधान भवनात गाजल्याने विद्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।